इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील HPCL, BPCL आणि IOCL टर्मिनल डेपोमध्ये कथित इंधन चोरी, काळाबाजार आणि भ्रष्टाचाराविरोधात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. संबंधित प्रकरणात अनेकदा तक्रारी, निवेदन आणि पत्रव्यवहार करूनही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनकर्त्यांनी कथित इंधन चोरीमध्ये सहभागी असलेल्या पेट्रोल डिझेल टँकरवर तात्काळ कारवाई करावी, संबंधित कंपनीचे व्यवस्थापक, टँकर चालक, मालक व इतर जबाबदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 15 जुलै 2026 पासून सुरू असलेल्या या आंदोलनात निवेदने, धरणे, मोर्चे, जनजागृती अभियान राबवण्यात येत असून कारवाई होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.